मी जर स्वतः सांगतोय की मला दिल्यापासनं मी सांगत होतो की मला इनकन्व्हिनियंट होईल तिथे जायला यायला, म्हणून मी स्वतः सांगत होतो की माझ्याकडनं काढा, मला कुठलं नाही दिलं तरी चालेल, मला काही पालकमंत्रीपदाची अपेक्षा नव्हती, पण तरी साहेबांनी ती जबाबदारी दिली होती मला. तर दुसरीकडे बऱ्याच मंत्री आहेत, त्यांना देखील अशा वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही म्हणताय की इनकन्व्हिनियंट होतं, पण नेमकं शिवसेनाच अशी म्हणते की तुमच्यावर दबाव होता, त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित. शिवसेनेला काय माहिती माझ्यावर दबाव होता की नव्हता. मी स्वतः सांगतोय की मी दिल्या दिवसापासून आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगत होतो, त्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब होते, त्यांना मी सांगत होतो की साहेब मला इथे जायला यायला जमणार नाही, त्या जिल्ह्याचा जर काही न्याय द्यायचा असेल, तिथे काही घटना घडल्या इमर्जन्सी, तर जायला यायला जमत नाही. म्हणजे जेव्हा स्पष्ट घटना सांगतो तुम्हाला की तिथे ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये एक बॉम्ब ब्लास्ट झाला, म्हणजे ब्लास्ट झाला होता, काम करताना कामगार तिथे काही जखमी झाले होते, काही मेले होते. मी त्यावेळेस दिल्लीला होतो, माझ्या घरी लग्न होतं, मला यायला 2 दिवस लागले. तिथे इमर्जन्सी घटनेमध्ये सुद्धा तिथे जर वेळेवर मी पोहोचू शकत नसेल तर मग तिथे थोडंसं लोकांना त्या गोष्टीचं वाईट वाटू शकतो, म्हणून मी म्हटलं की साहेब तिथे जर जवळच्या माणसाला दिलं तर पटकन त्याला जायला यायला किंवा तिथे डिसिजन घ्यायला बरं राहील, म्हणून तुम्ही जवळच्या माणसाला द्यावं तिथे. आणि मला तुम्ही कुठे नाही दिलं तरी चालेल, तरी त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचं सहपालकमंत्री दिलं. मी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं आणि प्रदेशाध्यक्षांचा आभारी होतो.